बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी वर्ग यांच्या निष्काळजीपणामुळे घाटकोपर पश्चिम खंडोबा टेकडी पंचशील नगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते व नाले दुरुस्तीच्या कामाबाबत खोद कामामुळे डोंगराचा भाग व स्थानिकांची घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली असून वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून नागरिकांचे प्रश्न न सुटल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट. स्थानिक नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे घाटकोपर तालुका समन्वयक ॲडव्होकेट समीर जाधव यांच्याकडून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मदत मागितली असून पहा संपूर्ण व्हिडिओ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या गलथानपणाबद्दल मांडा आपले रोखठोक बेधडक मत. 20 दिवसापासून तुमच्याकडे येतोय की नाही? जर मी 20 दिवसापासून येतोय तर तुम्ही काय काम केलं? तुमचे जेई कुठे आहेत? हे कोण आहे? नाव काय? प्रधान साहेब आपण हे तर फोन नाही उचलत. हे तर कमिशनर आहेत, जेई नाहीत तुमचे, कमिशनर आहेत. विचारा त्यांना फोन का नाही उचलत साहेब आमचे. अहो तुम्ही मॉनिटरिंग ऑफिसर आहात इथले, तुमचं काम आहे आमचे फोन उचलणं. इथं गाडून घेऊ का मी स्वतःला? हा तेव्हा येणार तुम्ही. मॉनिटरिंग ऑफिसर आहात ना, जनतेच्या तक्रारी तुमच्याकडे येणार ना. का फोन उचलत नाही? आता हे घर कोसळलं आणि हे मेले, कोण जिम्मेदार? तुम्ही राहणार का? सांगा मला, कोण राहणार? काय प्रॉब्लेम काय तुमचा? हो ताई बसा इथं बसा. समाजाची लोक आहेत, गरीब आहात, तुमच्यावर अन्याय होणारे लोक, अन्याय करायला आलेली लोक आहेत, चांगली लोक नाहीये. 20 दिवसापासून तुम्हाला मी कॉर्डिनेट करतोय. का काम केलं नाही मला सांगायचं, आणि तुम्ही ऑर्डर पास केल्याशिवाय मी जाणार नाहीत ना. का नाही करायचं मला ते सांगा. हे काल का खोदून ठेवलं? तुम्ही बोललेलात ना येणार माझ्यासोबत. का नाही मग काल का खोदलं? त्यांनी काल का खोदलं? तुमचा मॉनिटरिंग ऑफिसर नाहीये ना, ते कसे काय खोदू शकतात? का त्यांच्यावर फाईन नाही लावत तुम्ही? का खोदलं? हा सुरक्षा भिंतीचं आणि रस्त्याचं काम जवळपास 7-8 वर्षापासून पेंडिंग आहे. फंड नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर भेटत नाही अशी अनेक कारणं सांगितली गेलेली आहेत. 2 महिन्यांनी काम चालू होणार, एक पावसानंतर काम चालू होणार, पाऊस आहे म्हणून काम बंद आहे, अशी अनेक कारणं दिली गेली, परंतु काम चालू नव्हतं. पण आता ज्यावेळी काम चालू झालेलं आहे, काम ज्यावेळी चालू केलं त्यावेळी जे इंजिनियर आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितलं की संपूर्ण सुरक्षा भिंत आणि रस्त्याचं काम दोन्ही होणार आहे. पण आता कालांतराने जसा वेळ पुढं चालला आहे तसं सुरक्षा भिंतीचं काम आमच्या अंडर येत नाही, आमच्या फंडमध्ये ते पास नाही आहे असा इंजिनियर सांगतोय. आणि मी त्या लोकांना किती हातापाया पडून सांगितलंय किती वेळा की हे मी इथे राहते, मला माहिती आहे घुशींनी आणि वरच्या पाण्याने पोकळ झालेले खोदू नका. मी लय हातापाया पडून सांगितलं तरी सुद्धा त्या लोकांनी ऐकलं नाही. मला कामाला जाऊ देतात, माझ्या पाठीमागे येऊन काहीही करतात. आता झाड कटिंग करायला सांगितलं तर त्याचा लोड पण इकडे आणू म्हणजे लोक आमचा जीव घेण्याच्या प्रयत्नात आहेत. आम्ही काय करायचं सांगा? Z24